ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जय बोलो अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की। देवाते मूलनायक 1008 शांतीव्रत शांतीनाथ भगवान की। देवाते 1008 बालब्रह्मचर्य नेमिनाथ भगवान की। देवाते मूलनायक 1008 आदिब्रह्मा श्री आदिनाथ भगवान की। देवाते मूलनायक 1008 मुनीसुरतनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी के 20वीं शतकी प्रथमाचार्य चर्चगती समाधि सम्राट गुरुनाम गुरुआचार्य शांती सागर जी महाराज की। संत शिरोमणी आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांतमूर्ति वासलत्नकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसा में विश्व धर्म की। भव्यजी हो, आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी विरचित रत्नकंडक श्रावकाचार्य या ग्रंथाचे वाचन चालू आहे। आणि काल आचार्य भगवंतांनी हितोपदेशी आप्तांचं स्वरूप सांगितलं होतं। आचार्य भगवंतने खरे देव शास्त्र गुरु यांचं कथन आपल्यासमोर करल्यात आणि त्यातील सर्वज्ञ आप्तांचं स्वरूप सांगून वीतराग आप्तांचं स्वरूप सांगितलं होतं आणि हितोपदेशी आप्तांचं स्वरूप कालच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी सांगितलं होतं। आणि आज आचार्य भगवंत हितोपदेशी आत्म एवढ्या उत्कृष्ट पद्धतीनं आचार्य भगवंतांनी आपल्यासमोर ठेवले होतं। ते ठेवल्यानंतर आचार्य भगवंतांनी की नाही पुढची गाथा अशी उद्धृत करण्याचा प्रयत्न केला की ते हितोपदेशी आप्त तुम्ही त्या हितोपदेशी आप्तांचं एवढं वर्णन सांगायलाय, त्या वर्णनामध्ये हितोपदेशी आप्त कशा पद्धतीचा उपदेश देतात हे माहीत असायला पाहिजे ना आम्हाला। आज बरेच जण नाही काय माहिती काय, जे वीतरागी सर्वज्ञ आणि हितोपदेशी आप्त आहेत त्यांचा उपदेश नाही 100% खरं मानायला तयार नाहीत। मग ते प्रूफ करायला पाहिजे ना, माहीत पाहिजे आम्हाला ते कशा पद्धतीने 100% खरं आहे। यासाठी आचार्य भगवान आता 8 नंबरच्या श्लोकच्या माध्यमातून आप्त कशा प्रकारचा उपदेश देतात याचं कथन आपल्यासमोर करल्यात। पहिला गाथा कंठस्थ करूया आणि मग आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। अनात्मार्थं विना रागे, अनात्मार्थं विना रागे, शास्ता शास्ति सतो हितम्, शास्ता शास्ति सतो हितम्। ध्वनन शिल्पी करस्पर्शान्, ध्वनन शिल्पी करस्पर्शान्, मूर्जः किंपेक्षते, मूर्जः किंपेक्षते। अनात्मार्थं विना रागे, शास्ता शास्ति सतो हितं। ध्वनन शिल्पी करस्पर्शान्, मूर्जः किंपेक्षते। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी आप्त कशा पद्धतीचा उपदेश करतात याचं कथन आपल्यासमोर करल्यात। आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे की जे आप्त आहे ते कशा पद्धतीचा उपदेश करतात याचं कथन केलेलं आहे। अनात्मार्थम विना रागे, शास्ता शास्ति सतोहितम, ध्वनन शिल्पी करस्पर्शान, मूर्जः किंपेक्षते। इथं काय म्हणलं आचार्य भगवान,
तर आचार्य भगवान इथं सांगल्यात शास्ता म्हणजे कालच्या गाथेत आपण बघून आलोय. शास्ता म्हणजे हितोपदेशी. मग हितोपदेशी पुढं म्हणल्यात अनात्मार्थम, आपलं कोणतंही प्रयोजन न ठेवता. मला सांगा, तुम्ही दिवसभरात किंवा नाही पूर्ण नाही ह्याच्यात तुम्ही बोलताय, ते कुठलं प्रयोजन शिवाय बोलताय का बिना प्रयोजनचं बोलताय? खरं सांगा, प्रयोजन असल्याशिवाय बोलत नाही तुम्ही, आहे नाही. परंतु शास्त्रा जे आहेत, हितोपदेश आहेत, हिताचा उपदेश देणार आहेत, ते की नाही आपलं कोणतंही प्रयोजन न ठेवताना उपदेश देणार आहे. हे सांगायला देतं. अनात्मार्थम याचा अर्थ आहे, जे हितोपदेश आहेत ते आपले कोणते प्रयोजन आहे त्या प्रयोजन रहित. आणि काय, रागे विना याचं म्हणजे पूजा, लाभ, प्रतिष्ठा याची कोणतीही इच्छा न ठेवता सतहितम कशासाठी उपदेश देतात? भव्य जनांच्याकडे कल्याणासाठी किंवा हितासाठी शास्ती म्हणजे उपदेश करतात. का, कशा पद्धतीनं? शिल्पी करस्पर्शात, जो वाजवणारा शिल्पी असतो की नाही, तो वाजवणारा मृदंग वाजवणारा असतोय की, तो वाजवणारा की नाही ज्यावेळी त्या मृदंगाला हात लावतोय, ध्वनन हात लावल्या की नाही ते आपोआप वाजते. मृदंग किमपेक्षिते, कोणतीही अपेक्षा न ठेवता. मृदंग म्हणते काय, मी वाचतो परंतु मला 5 रुपये दे, 10 रुपये दे. असं कधी ऐकलंय तुम्ही? कुठलंही वाद्य आहे, जो नाही वाद्यकार वाजवणार आहे, ते वाजवल्यानंतर ते वाद्य कधी मागणी केली की मला पैसे दे मग मी वाचतो, कुठलीही अपेक्षा करत नाही. ज्यावेळी तो नाही वाजवणारा व्यक्ती आहे, तो हात लावणार आहे किंवा फूक मारणार आहे, त्यावेळी ती बासरी, ती मृदंग आपोआप वाजणार आहे. त्याची कुठलेही प्रयोजन इच्छा नसते. तसं हितोपदेशी जे आप्त आहेत ते आपलं कोणतेही प्रयोजन न ठेवता, लाभ, ख्याती, पूजा, प्रतिष्ठा याचं कोणतेही मनात न ठेवता जो भव्य जीव आहे त्याच्या हितासाठी उपदेश देणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या, हे चिंतन करणं आवश्यक आहे. पुढच्या जीवांचं सगळ्यांचं कल्याण व्हावं यासाठी ते उपदेश देणार आहेत. आपल्या स्वतःच्या आणि बाकीच्या गोष्टीसाठी कुठल्या प्रयोजनाची ते उपदेश देणार नाहीत, याची नोंद आम्ही घेणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. जेवढ्या प्रमाणात आम्हाला नाही या गोष्टी करता येईल तेवढ्या प्रमाणात या गोष्टी करणं आवश्यक आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले की आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, काय होतंय माहिती काय, आम्ही आयोजन करतोय परंतु प्रयोजन विसरून जातोय. काय म्हटलं मी? आयोजन करतोय, कार्यक्रम असेल काय बी असेल, त्या सगळ्याचं कुठलंही आयोजन आहे त्याचं प्रयोजनच विसरून जातोय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हितोपदेशिक नाही, आप्तायिक नाही, ते कधी प्रयोजन विसरत नाही. त्यांनी उपदेश कशासाठी द्याले, त्यांचं प्रयोजन काय आहे, पुढचे जीव आहे त्या जीवांचं कल्याण व्हावं यासाठी उपदेश द्याले. त्यांची लाभ, प्रतिष्ठा, पूजा आधी काही नाही, कुठलंही प्रयोजन त्यांचं नाही. म्हणून त्यांनी की नाही आयोजन करतात परंतु प्रयोजन कधी विसरत. आम्ही काय करतोय, आयोजन करतोय पण प्रयोजन विसरून जाते. आयोजन में प्रयोजन भूल गए, आपण विसरतोय. आता कुणाला कुठल्या व्यक्तीला कुठला उपदेश द्यायचा तो उपदेश देत असे ना, त्या उपदेश देण्यामागचं प्रयोजन काय आहे हा जर विसरून गेलं तर 3 काळामध्ये की नाही ते प्रयोजन सिद्धच होणार नाही ना, आयोजन सिद्ध होणार नाही, प्रयोजन तर सोडाच. म्हणून जे हितोपदेशी आप्त आहेत ते दुसऱ्याच्या हिताचाच उपदेश देणार आहेत. आणि कशा पद्धतीने देणार आहेत, कुठलंही आपलं प्रयोजन रहित, लाभ, पूजा, प्रतिष्ठा आदीची इच्छा न करता भव्य जनांच्याकडे हितासाठी ते उपदेश करणार आहेत. कसं, ज्याप्रमाणे मृदंग वाजवणारा व्यक्ती आहे तो मृदंगावर थाप मारतोय, थाप मारल्या मृदंग कुठली इच्छा न करता मृदंग वाजते. तसं जे हितोपदेशी आप्त आहेत ती कुठलीही इच्छा, प्रयोजन, राग, पूजा, प्रतिष्ठा, लाभ आदी न ठेवता सगळ्या भव्य जनांच्या हितासाठी उपदेश करणार आहे. ही गोष्ट महत्वाची. असा उपदेश त्यांचा होतोय याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांचा कुठलाही उपदेश जर ग्रहण केला हितोपदेशींचा तर तो एक उपदेश की नाही आपल्या जीवनाला परावर्तित करून टाकेल. आमच्या आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे कायम, तुम्ही ऐकलं बी आजचीला, कारण की आचार्य सन्मती सागर महाराजांची उदाहरणं दक्षिण भारतात फेमस आहेत.
ती एकदा इथं जाऊन बसली की परत निघत नाहीत सहसा, फक्त सारखं सारखं रिव्हिजन करायला लागते. आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे. काय झालं मध्ये काय, एका गावामध्ये 2 महाराज चातुर्मासला आलते. कुठलं गाव? ज्यांचं खायचं, हां बरोबर, हुशार, याने सांगितलं म्हणून बरं. तर 2 महाराज आलते आणि काय झालं माहिती काय, बायको प्रवचनला, क्लासला, आहारला, सगळ्या गोष्टी लिहित होते. नवरा काही येतच नव्हता. किती बायको रोज सांगणार, अहो जरा जावा, महाराज आल्यात, जरा पुण्य कमवा, पुण्याच्या क्रिया करा, अभिषेकला जात जावा, भक्तीला जात जावा, दुपारच्या प्रवचनाला जावा, आहारला जावा, संध्याकाळी महिना सुंदरची कथा असत्या, चांगली असत्या, जावा सांगाले हो. तरी बी बाबा यायला तयार. बायको तर गप बसते वे, मिरजेची होती. सारखं 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 त्या नवऱ्याच्या पडमे लागले, जायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे. मग एकदा नाही सारखं 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 सांगून सांगून नाही नवऱ्याच्या मनात काय माहिती आहे, सारखं वटवट लावले, एकदा जाव्या प्रवचनला, हळूच जाव्या. योगायोगानं काय झालं माहिती काय, महाराजांचं प्रवचन चालू होतं आणि प्रवचनच्या वेळीक नाही तो आला की, आल्यावर आता येऊन नाही कडेला कोपऱ्यात पाठीमागं बसा म्हणला, कारण की प्रवचन चालू आहे, सगळं भरलंय आधीच. मग त्यावेळी यायला, आत यायला आणि नाही बरोबर प्रवचन हॉलमध्ये प्रवेश करायला नाही, महाराजांच्या प्रवचनचा सिम्टन्स काय आला माहिती काय, येताय काय, या या या, आठवलं बघा. तो आनंदित झाला. माझ्या बायकोला माझी काही किंमतच नाही म्हणला. बायको उगाच माझ्या वाडी मग वट 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 किट 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 लावते. महाराजांना किती माझी आब्रू आहे बघा, मला येताय काय, या 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 म्हणाल्यात. आनंदित झाला तो. मग योगायोगानं आला आणि कोपऱ्यात एका डांबापाशी बसायचं म्हणून का नाही, तिथं बसायला गेला आणि बरोबर बसायला त्यावेळी प्रवचनचा सिम्टन्स काय आला, बसताय काय, बसा बसा बसा. अरे त्याला आश्चर्याचा धक्का बसला, किती महाराज चांगले आहेत बघा, मला बसा 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 म्हणाले. आणि आमच्या घरातल्यांना माझी काही किंमतच नाही. बायको उगाच वट 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 लागत्या, किटकिट करत्या, घरातले सगळी उगाच माझ्या पाठीमा लागतात, तुम्ही हे करत नाही ते करत नाही, बघा महाराजांना माझी किंमत किती आहे बघा, असं मनात म्हणाले. हा तर कसं प्रवचनात कशाला बोलतोय. आणि बसला की, आता मला सांगा, कडेला कोपऱ्यात एका भिंतीला खांबाला टिकून बसल्यावर काय होईल. इकडं प्रवचन चालू आहे आणि बाबा आपले झोपले की, झोपल्यावर 1 तास झोप लागली. प्रवचन संपायला जरा वेळ शिल्लक होता, कारण की महाराजांचं प्रवचन टायमात संपते. 1 सेकंद पुढे होत नाही, 1 सेकंद मागं होत नाही. बरोबर संपायला 5 मिनिटं कमी होते तेव्हा बाबा उठले. बघत्यावर मग म्हणले बहुतेक संपत आल्यावर तर उठ्या जावे आता घरला. उठायला चालू केले तो महाराजांच्या प्रवचन सिम्टन्स काय आला, उठताय काय, उठा उठा उठा. अरे महाराज किती चांगले आहेत बघा. त्यामुळं एवढं सगळं इटला आणि हळूहळू मग कडनं चालला की तो. प्रवचन सुटायच्या आधी जाऊया म्हटलं, उगाच सगळी माणसं बघणार, ह्यो बाबा आज कसा उगवलाय, त्यापेक्षा लवकर गप गेलेलं चांगलं आहे. हळूहळू चालले तर महाराजच्या प्रभूंचा सिम्टम्स काय आलाय का, जाताय काय, जावा जावा. त्याला एवढा आनंद झाला. माझ्या बायकोला काही कळत नाही, बायको उगाच वटवट किटकिट लावत्या, परंतु महाराजांना माझी किती किंमत आहे बघा. महाराज मला स्वतः जावा म्हणल्यात, या म्हणल्यात, बसा म्हणल्यात, उठा म्हणल्यात, सगळ्या सृष्टी माझ्यासाठी करल्यात, किती किंमत आहे बघा. आणि दुसरं काही नाही बघा. आता मनात 2च गोष्टी, महाराज आणि महाराजांच्या 4 गोष्टी. येताय काय, या या या, बसताय काय, बसा बसा बसा, उठताय काय, उठा उठा उठा, जाताय काय, म्हणलो नाही जाचीला, सांगाले त्यातलं सांगाले. एवढं म्हणल्यावर कधी तिथनं गेल्यावर बाबा प्रवचन सुटल्यावर त्या घराकडे जरा लांब होतं. आता मिरजेत घर लांब आहेत की, तसं त्यांचं घर लांब होतं. मग जाताना एकच डोक्यात नुसतं 4च गोष्टी पाठ करत होते. येताय काय, या या या, बसताय काय, बसा बसा बसा, उठताय काय, उठा उठा उठा, जाताय काय. मी नाही हो, तेव्हा माणूस पाठ करायला माझ्याकडे बघायला सगळे, तेव्हा माणूस सगळं पाठ केला. जाताना दुसरं काही नाही. आणि एकच मनात संकल्पना भावना काय झाली, महाराज किती चांगले. आणि आमच्या घराजांना किंमत नाही, महाराजांना माझी किती किंमत आहे म्हणून महाराजांच्या विषयी भावना, एक सद्भावना चांगली राहिली.
ते करत गेले घराकडे, सगळं म्हणत म्हणत ते 4 गोष्टीच म्हणत म्हणत सारखं कुठं जाईल तिथे 4 गोष्टी म्हणतच, मनातल्या मनात म्हणतच चालला बाबा. आणि गेले. त्या दिवशी योगायोगानं आता महाराजांचा एवढा 4 शब्दाचा, फक्त एका गोष्टीचा 4 शब्दांचा एवढा प्रभाव पडलेला, त्या दिवशी वासा केले बाबा चक्रवर्ती आमचे. वासा, त्या दिवशी वासा केले. रोज संध्याकाळी 12-1 पर्यंत घराकडे येणार नाहीत. कुठं कट्ट्यावर बस, इकडं बस, तिकडं बस. त्या दिवशी 7-8लाच घरला. सगळं घरला आल्यावर सगळे क्रिया कामं बिमा आवरली आणि बायकोला तुझं बरं आहे काय, जय जिनेन सगळ्यांना करायला चालू केली की हे काय भानगड, बायकोला काय कळना. मग ती काय म्हणली, झाले चांगले सुधारणा तर व्हायला म्हणले. आणि मग बरोबर 8:30 ते 9 वाजता लवकर झोपी जायचं म्हणून सगळं तयारी केल्याने, झोपायसाठी आपल्या हातरून वगैरे तयार केल्याने झोपायसाठी तयार झाला आणि झोपले की बाकीचं काही चिंतन नव्हतं दिवसभर. दुपारपासनं 3चा क्लास झाल्यापासून 4च गोष्टी पाठ. येताय काय, उठताय, बसताय काय, उठताय काय, जाताय काय. हा, तुम्ही बी रात्री बडबडचेला, लई पाठ करू नका. चांगलंच आहे सोडा, काय बाधा नाही. महाराजांची एक गोष्ट जरी मनात घुसली तर ती वैराग्याला कारण होऊ शकेल, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि झोपले. मग झोपेत काय झालं मग ते योगायोगानं त्या दिवशीच का नाही, त्यांचा शेजारी एक रात्री उशिरापर्यंत जागा होता आणि योगायोगानं त्याच दिवशी त्यांच्या घरावर दरोडा आला चोरांचा. बरोबर चोर वर कौलावरनं चढून काही याल्यात, आता घरात जायचं म्हणून, चोरी करायचं म्हणून. त्याच वेळी बाबा झोपेत काय बडबडते मध्ये, येताय काय, या या या. चोर घाबरले, कोण तर जागाय वाटतं, गप बसाय कोपऱ्यात म्हणून कोपऱ्यात हळूच खाली बसायला गेले. तर बाबा झोपेत काय बडबडते, बसताय काय, बसा. चोर एवढे घाबरले, बहुतेक आता आज काय खैर नाही, आपल्याला पकडून मारतील आपल्याला. त्याशिवाय उठून गप जायचं. उठायला चालू केले तर हे बाबा झोपेत काय म्हणते, उठताय काय, उठा. एवढं म्हणल्यावर चोर एवढं घाबरले, लवकर जायला पाहिजे नाही तर पकडून बेदम मारतील म्हणून हळू चालायला लागले. तर हे बाबा काय म्हणतात, जाताय काय. चोर एवढ्या फास्ट पळायला चालू केले, कुणाचं वर्ण पडून हात मोडलं, कुणाचं पाय मोडलं, तरी पळायला कोण थांबना बघा. कोण तर पकडून. हे सगळं शेजारचा माणूस बघत होता. काय झालं, ही सगळी रात्र निघून गेली. रात्र निघून गेल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा तांदूळचा डबा घेऊन मंदिरला. 4 गोष्टीमध्ये किती सुधारणा झाली बघा. महाराजांच्या चांगल्या वाणीमुळं किती सुधारणा झाली. दुसऱ्या दिवशी मंदिरला जाताना काय झालं माहिती काय, डबा घेऊन मंदिरला चालले. त्यावेळी ते शेजारचा मामा जो रात्री सगळं हे बघत होता की, तो म्हणला, काका इकडे या. ते काका पळत गेले. काय झालं, तर तो म्हणते, तुम्हाला माहिती आहे काय रात्री काय झालं. काय झालं, हो तुमच्या घरावर दरोडा आलता. होय, झोपत होता ना, याला माहित नव्हतं काय. आमच्या घरावर दरोडा आलता. होय, मग काय झालं. चोर आलते, तुमच्या घरातनं कोणतं ओरडत होतं, येताय काय, या या या. चोरांना बघून, बसताय काय, बसा बसा बसा. उठताय काय, उठा उठा उठा. जाताय काय, जावा जावा. एवढं म्हटल्यावर चोर भिवून एवढं पळाले, एकेकांचा हात मोडलं, पाय मोडलं, तरी पळत होते. होय, ह्यो कशाला सांगते, मी झोपत बडबडतो. गो बसला. ठीक आहे म्हणला, चांगलं आहे की मग, कोण बडबडले त्याचं चांगलं आहे ना, त्याच्यामुळे आमचं चांगलं झालं म्हणतोय हो. आणि तिथनं जातोय डबा घेऊन पहिला बस्तीत तांदूळ बिंदूळ घालतोय, भगवंतांचं नमोकार मंत्र करून दर्शन घेतोय, गंधोदक घेतोय, गंध लावतोय, सगळ्या फेऱ्या बिऱ्या सगळं मानून सगळं दर्शन वगैरे केलं. महाराजांकडे जातोय, पहिला म्हणतोय, महाराज तुमचे फक्त 4 शब्द ऐकलं तर माझ्या घराचा दरोडा वाचला. तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकलं तर मी काय होईल, मला नियम द्यावं, रोज बस्तीला यायचं, अभिषेक करायचा. मी म्हणाल नाही, ते म्हणाले. त्याने घेतला, लगेच धर्माला आले. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, नुसता या 4 शब्दामध्ये एवढाच फरक झाला नाही, थोड्या दिवसानंतर त्याची भावना एवढी दृढ झाली, तोच व्यक्ती महाराजांच्या सन्निधीतून ब्रह्मचर्य व्रत धारण केला आणि तोच भविष्यात दीक्षा घेतला. हिताचा उपदेश असेल तर तो एवढा अल्प मात्र हिताचा उपदेश असेल सुद्धा त्या व्यक्तीचं नाही, जो व्यक्ती ऐकणार आहे त्याचं कल्याण निश्चित रूपाने होणार आहे. फक्त त्यांना आतमध्ये घ्यायला पाहिजे ते. तर या कानाने ऐकून सांगाले हो, तर या कानाने ऐकून या कानाने सोडलं तर 3 काळात हित होणार नाही.
याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. जे हितोपदेश आहेत आपलं कोणतंही प्रयोजन न ठेवता, लाभ, पूजा, प्रतिष्ठा, इच्छा याची न करता भव्य जनांच्या हितासाठी ते कधी निश्चितपणे उपदेश करत असतात. ज्याप्रमाणे मृदंग करतोय त्याप्रमाणे आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या जीवनात सुद्धा आम्ही हिताचा उपदेश ऐकणं पहिलं आवश्यक आहे. ते गुरु रूपात असेल, जिनवानी रूपात असेल, एक ते झालं. आणि त्याच्यानंतर दुसरं काय असेल तर दुसरी गोष्ट महत्त्वाची काय माहिती काय, तो हिताचा उपदेश ऐकणं आवश्यक आहे किंवा वाचणं आवश्यकच आहे. परंतु त्याच्या पुढे जाऊन आम्ही सुद्धा जेवढ्या प्रमाणात आम्हाला की नाही, जी भव्य जीव असतील किंवा ज्यांना धार्मिक बनण्याची इच्छा आहे किंवा धर्मात ज्यांची अग्रेसर व्हायची इच्छा आहे किंवा जी इच्छुक कर्म पिपासू आणि धर्म पिपासू आणि जिनवानी पिपासू जे लोक आहेत की नाही, त्यांना आम्ही सुद्धा हिताचा उपदेश देणं आवश्यक आहे, कुठलं प्रयोजन न ठेवता. ही गोष्ट महत्त्वाची आहे. या गोष्टी जर जीवनामध्ये आम्ही केल्या तर आम्ही आमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टींना प्राप्त करू शकतोय आणि कल्याणाच्या मार्गावर आम्ही जाऊ शकतोय. ही गोष्ट महत्त्वाची आम्ही करतोय. जाता जाता कोण व्यक्ती व्यसन करत असेल, भेटला आपल्या ओळखीचा चांगला असेल, व्यसन करू नको म्हणून लेक्चर ठोकायचं, सोडायचं नाही. इथं बसलेल्या एवढ्या माणसाने एक माणसाने लेक्चर ठोकलं, मंदिरला या तर उद्या मंदिरमध्ये जागा पुरणार नाही, कारण आम्ही ठोकतच नाही. ठोकतोय. चिंतन करणं आवश्यक आहे. एक व्यक्तीला जरी घेऊन आलं तर निश्चितपणे बरेच धार्मिक माणसं धार्मिक बनतील. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. यालाच हिताचा उपदेश म्हणतात. दुसऱ्याच्या हितासाठी उपदेश देणे, दुसऱ्याच्या हितासाठी सांगणे हा हिताचा उपदेश आहे. ते आप्त देत असतात चोरा खरे, परंतु आपण सुद्धा नाही त्या आप्तांची जी वाणी केलेली आहे जिनवानी रूपामध्ये, तो उपदेश तर जेवढ्या रूपामध्ये आम्हाला देता येईल तेवढं देणं आवश्यक आहे. अशी बरीच माणसं आहेत. आज मला सांगा, मुंबईचे डॉक्टर कल्याण गंगवालजी, आज त्यांनी हजारो अजैन लोकांना कने मांसाहार मुक्त आणि शाकाहारी बनवले. का सांगले? एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या माणसांना बदलू शकत नाही, त्यांनी तर अजैन माणसांना बदलले. अशी बरीच माणसं आहेत त्यांनी जीवनामध्ये नाही कल्याणाचा मार्ग दाखवून, कल्याणाचा मार्ग सांगून, त्यांचा हिताचा उपदेश देऊन त्यांना हित करण्यासाठी प्रवृत्त केले. अशी बरीच माणसं आहेत. याचं चिंतन करणं आवश्यक. या गोष्टीचं चिंतन म्हणून जेवढ्या रूपात करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. आणि आम्हाने जेवढ्या रूपामध्ये हिताचा उपदेश घेता येतो तेवढं घ्या. ही गोष्ट महत्त्वाची आहे. जिनवानाचा स्वाध्याय जेवढं करता येतं तेवढं करा. गुरूंची वाणी जेवढी ऐकता येते तेवढे ऐका. कारण की गुरूंच्या वाणीतून, जिनवानीच्या वाणीतून जेवढ्या रूपामध्ये आमचं कल्याण होईल तेवढं कल्याण होणारच आहे. लिहून ठेवा. काया दगडावरली ही पांढरी रेष आहे. याचं चिंतन आणि मनन आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण की हे जर केलं नाही तर जीवनामध्ये काहीही होणार नाही आमच्या. म्हणून या गोष्टी जेवढ्या रूपामध्ये आम्हाला करता येईल तेवढ्या रूपामध्ये करणं आवश्यक आहे म्हणून म्हणलेलं आहे. म्हणून जे काही आम्हाला करता येईल तेवढा करायचं आहे. आता आचार्य भगवान पुढच्या गाथेमध्ये शास्त्राचा उपदेश किंवा ओरिजिनल शास्त्र काय आहे ते सांगणार आहेत. खरे शास्त्र काय आहे? आता खऱ्या देवांचं कथन आत्तापर्यंत झालं. आता खरे शास्त्र काय आहे? ते शास्त्र खरं कुठलं ग्रहण करायचं? कारण की जोपर्यंत आम्ही खरे देवशास्त्र गुरूंच्यावर श्रद्धा समीचीन ठेवत नाही तोपर्यंत आमचं कल्याण होणार नाही. आम्ही तोपर्यंत मोक्ष मार्गावर आरूढ होणार नाही, हे आचार्य भगवंतांनी सांगितलंय. मग त्या खऱ्या शास्त्राला ओळखण्यासाठी आम्ही आमच्या जीवनामध्ये काय त्याचं उपदेश असतोय, खरं शास्त्र काय असते हे जाणून घेण्यासाठी आचार्य भगवंतांनी 9 नंबरची गाथा दिल्या. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. आप्तोपज्ञ मनोलंघ्य, आप्तोपज्ञ मनोलंघ्य, आप्तोपज्ञ मनोलंघ्य, मदृष्टेष्ट विरोधकम्, मदृष्टेष्ट विरोधकम्, तत्वोपदेशकृत् सार्वम्, तत्वोपदेशकृत् सार्वम्,
शास्त्रं कापतघट्टनम् शास्त्रं कापतघट्टनम् आप्तोपज्ञमनुलङ्घ्य मदृष्टेष्टविरोधकं तत्त्वोपदेशकृत्सार्वं शास्त्रं कापतघट्टनम् आचार्य भगवान समर्थ स्वामीजी या 9 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून आपल्याला सांगायला की शास्त्र, खरं शास्त्र काय आणि शास्त्राचा उपदेश कसा असतो खऱ्या शास्त्राचा हे सांगायला. आप्तोपज्ञ मनुलंघ्य मदृष्टिष्ट विरोधकम तत्वोपदेशकृत सार्वम शास्त्रम कापत घट्टनम. आचार्य भगवान इथं म्हणलेत. तर आचार्य भगवान इथं सांगत असताना सांगायला आप्तोपज्ञम याचा अर्थ काय? आप्तोपज्ञ, आप्त म्हणजे सर्वज्ञ. सर्वज्ञांनी जे सांगितलेलं आहे त्याचं अनुलंघ्यम, वादी आणि प्रतिवादींच्या द्वारे खंडन कधी होत नाही. वादी आणि प्रतिवादी असतील त्यांच्याकडे कधीही सर्वज्ञांनी सांगितलेल्या वाणीचं खंडन होत नाही. अदृष्टी विरोधकम, आणि प्रत्यक्षाने अनुमानाने त्याचा विरोध कधी होत नाही. आणि पुढे काय सांगितलंय? तत्वोपदेशकृत, जीवादी 7 तत्वांच्या यथार्थ पदार्थांचे यथार्थ तत्वाचं स्वरूप कथन करणार, सार्वम सगळ्या प्राणी मात्रांसाठी हितकारक, आणि काय कापत घट्टनम मिथ्या दर्शनादी कुमार्गाचं खंडन करणारं शास्त्रम, याला शास्त्र म्हटलेलं आहे. काय म्हणतात बघा, चिंतन करणं आवश्यक आहे. जे सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे ते कधी वादी आणि प्रतिवाद्यांच्या मध्ये कधी नाही खंडन होत नाही. प्रत्यक्ष अनुमानाने त्याचा कधी विरोध होत नाही. आणि जीवादी 7 तत्वांचं यथार्थ स्वरूपाचं कथन करणारं, सगळ्या प्राणी मात्रांसाठी हितकारक असणारं आणि मिथ्या दर्शनादी कुमार्गाचं खंडन करणार आहे ते खरं शास्त्र आहे. कुमार्गाचं मिथ्यात्वाचं सपोर्ट करणारं शास्त्र खरं होऊ शकत. हे पहिलं ऐका, मी सांगितलं नाही. कोण सांगितले? आचार्य भगवान समर्थ स्वामीजीने सांगितले, मी सांगितले नाही. जे शास्त्र मिथ्यात्वाचं नाही सपोर्ट करणार आहे किंवा मिथ्यात्वाचं समर्थन करणार आहे ते 3 काळात शास्त्र खरं होऊ शकत नाही हे आचार्य भगवंतांना सांगायचं आहे. ऐकायला नका कान उघडे ठेवून, ऐका जरा, कान उघडे चांगलेच ठेवा, चिंतन करणं आवश्यक. ते शास्त्र 3 काळात कधी मिथ्यात्वाचं नाही सपोर्ट करणार नाही, समर्थन करणार नाही, मिथ्यात्वाचं ते खंडन करणार आहे. ते ओरिजिनल शास्त्र आहे, ते खरं शास्त्र आहे म्हणून आचार्य भगवंतांनी म्हटलेलं आहे. ते कधी वादी आणि प्रतिद्वंद्वांच्याकडून त्याचं खंडन कधीही होणार नाही. प्रत्यक्ष अनुमान म्हणजे जिनवानीच्या समोर आणि पाठीमागं सुद्धा नाही त्याचा विरोध कधी होणार नाही. 7 तत्वाचं यथार्थ स्वरूपच त्यात कथन केलेलं असणार आहे आणि सगळ्या प्राणीमात्रासाठी हितकारकच असणार आहे. आणि मिथ्या मार्गाचं जे खंडन करणार आहे तेच खरं शास्त्र आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यावर समीचीन श्रद्धा ठेवायची. मिथ्या शास्त्रावर नाही. आज मला काय नाही बऱ्याच माणसांचं नाही लई कीव येत्या हो, बऱ्याच श्रावकांची कीव येत्या. दिगंबर मुनराजक नाही दुसऱ्या संप्रदायाचे शास्त्र आणतात आणि महाराज वाचा म्हणतात, लई चांगलं आहे. आणि काय म्हणतात मध्ये आमच्या गुरुने लिहिले म्हणून. मला एवढी कीव येते त्यांची. मी कीव आल्यावर ग बसत नाही, सोडा कीव आल्यावर कुट्टा काढतो तुमचा. त्यांनी सांगायला पाहिजे महाराज आपलं आगम आहे तेच खरं आहे, आम्ही घेऊन जातो ग बसा. ही गोष्ट महत्वाची आहे हो. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, खरे देवशास्त्र करून खऱ्या आगम्याचं आगमोक्त चर्या करणारे, चारित्र्य करणारे जे साधू आहेत 3 काळामध्ये मिथ्यात्व ज्यामध्ये आहे त्याचं कधी निश्चितपणे समर्थन कधी करणार नाहीत, त्याचं खंडनच करणार आहे. हे आचार्य भगवंतांनी आता सांगितले म्हणून तुमच्या पुढ्यात ठेवाले. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. आणि 3 काळात कधीही असत्य होणार नाही. जिनवानी कधीही 3 काळात असंच होणार नाही. तुम्हाला मग तुम्ही म्हणशील महाराज ते खरं कसं मानायचं? तुम्ही म्हणताय म्हणून तुमचं खरं मानायचं आम्ही, भगवंताने सांगितले म्हणून खरं मानायचं वय. आता आम्ही कुठं बघितले भगवंताने सांगितले ते? असे काय कायांचे प्रश्न येतील. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, साधा विचार आहे. तुम्हाला तिथेपर्यंत पोहोचवतो मीच पोहोचवतो, काय भिऊ नका. कुठं? समोर ना तो
समोशरणात तुम्हाला पोहोचवतो. एक गोष्ट लक्षात घ्या, समोशरण नाही समोशरण, समोशरण लागले की ते जे समोशरण लागलेलं आहे त्या समोशरणामध्ये कोण कोण असते सांगा बघ्या. 12 सभा असतात हे फिक्स आहे. 12 सभा असतात त्या समोशरणात. त्यात कोण कोण असते जरा सांगा बघ्या मला. हा हुशार. देवगतीचे देव, प्राणी, त्यानंतर मनुष्य, देवी, तिर्यंच, त्यानंतर मुनी, आरिका, श्रावक, श्राविका सगळे. आता मला ह्यात एक प्रश्न तुम्हाला परत आणि विचारायचे डीपमध्ये. ह्या सभेमध्ये तुम्ही सांगितलं त्यात मुनी बी असतात. त्यामध्ये मला सांगा त्या मुनींच्या मध्ये नुसतं साधारण मुनी असतात का केवली मुनी बी असतात? श्रुत केवली सगळे असतात? उत्तर द्या, जोरात बोला. असतात ना? केवली श्रुत केवली बी असतात. तुम्हीच उत्तर द्यायला, मी काय नाही. साधारण केवली असणार की जरा काढून बघा. केवली आणि श्रुत केवली असणार की. केवली आणि श्रुत केवली जे आहेत, आता मला सांगा त्या समोशरणामध्ये विराजमान आहेत केवली. आता तीर्थंकरांची वाणी ज्यावेळी खिरत असते त्यावेळी ती वाणी खिरत असताना ते श्रुत केवली आणि केवली असतात. जर तीर्थंकरांची वाणी जर असत्य खिरली असती तर तिथल्या केवलींनी आणि श्रुत केवलींनी आक्षेप घेतला असता का नाही? कारण की त्यांना सगळं माहितीच की. आजपर्यंत एक बी समोशरण, अनादी कालापासून समोशरणाची परंपरा चालू आहे आणि अनादी कालापासून तीर्थंकर आणि सिद्ध भगवान व्हायची परंपरा चालूच आहे. त्याची सुरुवात नाही आणि शेवट बी होणार नाही. परंतु एका बी समोशरणामध्ये कुठल्याही तीर्थंकरांचं किंवा केवलींचं त्यांच्या वाणीचं खंडन कुठल्या केवलींनी आणि श्रुत केवलींनी आजपर्यंत केलं नाही. याचा अर्थ समोशरणामध्ये जी वाणी आपतांची करते ती 100% खरीच आहे, हे सिद्ध होते. तुम्हीच उत्तर दिला. उत्तरापर्यंत मी पोहोचवलो तुम्हाला. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही या गोष्टीचं चिंतन मनन करून त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. त्यामुळे जिनेंद्र भगवंतांची वाणी जिनवाणी रूपामध्ये जी आहे ती कधी 3 काळात खोटी होऊ शकत. ती 100% काय आहे? सत्यच आहे. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे म्हणून सांगितले. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आजपर्यंत ओंकार ध्वनी असते. ती काय ओंकार ध्वनी ते माहिती आहे सगळ्यांना. समोशरणामध्ये केवळ ज्ञान झाल्यानंतर त्यांचे ओंकार ध्वनी असते. ते फक्त गंधर आहे, ते त्यांच्या भाषेत जेवढे लोक असतात त्यांच्या भाषेत ट्रान्सलेट करून पाठवतात. ती देवांची एक विद्या आहे. हां, त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, याचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे ह्या गोष्टीचं. म्हणून दुसरा प्रश्न काय होता माहिती आहे? इथं स्पष्ट रूपात आचार्य भगवंतांनी सांगितले वादी आणि प्रतिवाद्यांच्यावरून त्याचं खंडन कधी होत नाही. याचा अर्थ खंडन होत नाही ती गोष्ट सत्य आहे काय असत्य आहे? आणि ज्या गोष्टीचं खंडन होणार आहे ती गोष्ट बरोबर आहे, हुशार. म्हणजे ज्या गोष्टीचं खंडन होणार नाही ती गोष्ट 100% सत्यच आहे, हे फिक्स आहे. आणि ज्या गोष्टीचं ज्या तत्वाचं नाही खंडन होणार आहे ते असत्य बी असू शकते, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितले काय? प्रत्यक्ष अनुमानानं विरोध होत नाही. त्याच्या पुढ्यात बी विरोध होत नाही आणि पाठीमागे विरोध नाही. कारण तत्व हे तत्वच आहे, सत्य ते सत्यच आहे. त्यामुळे त्याचा विरोध 3 काळात कधी होणार नाही. आता काही विरोधाभास असणारी वाक्य नाही आम्ही खोडून काढू शकतोय, परंतु जैन आगमामधलं कुठलेही तत्व कोणीही खोडून काढू शकत नाही. आणि आजपर्यंत कोणी खोडून काढलं नाही. कितीही मोठं तत्वयुक्त आणि आजपर्यंत काय सांगू, कान उघडे ठेवून ऐका. जिन आगम आणि जिनवाणी याचं जे ज्ञान आहे त्याचे जे शास्त्रात झाले आहेत, त्याचे जे नाही शास्त्रात झाले आहेत, त्यामध्ये आजपर्यंत एक बी असं उदाहरण नाही की त्या शास्त्रात केलेलं जैन धर्माचा कधी पराभव झालाय. एक बी उदाहरण नाही. जिथं जाईल तिथं हा जैन धर्माचा पताका लागलेला आहे आणि त्याचा विजय तिथं मात्र निश्चित झालेला आहे. आजपर्यंत कधी ऐकलंय तुम्ही? आता शास्त्रात झाला जैन धर्माचा आणि अमुक धर्माचा आणि त्यात जैन धर्माचा पराजय झाला असं एक बी तुम्ही ऐकलं? आणि झालंच नाही आणि पराजय होणारच नाही ना. आणि 100% जी सत्यवाणी आहे त्याचं कोण खंडन करू शकत नाही.
वादी असून देत, प्रतिवादी असून देत, प्रत्यक्ष करून देत किंवा अनुमानित करून देत, कोणी त्याचं नाही खंडन करू शकत नाही आणि त्याला कोणीही खोटं ठरवू शकत नाही. ही 100% खत आहे. त्यामुळं ही दिगंबर आमनाईमधील आगमाची वाणी आहे, जिनवाणी आहे, ती 100% सत्यच आहे, हे सिद्ध होत आहे. त्यामुळं आम्ही जे जिनवाणीमध्ये लिहिले ते 100% पालन करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. जेवढ्या रूपामध्ये आम्हाला करता येईल तेवढ्या रूपामध्ये त्या जिनवाणीचं पालन आणि जिनवाचं जेवढं आम्हाला जे काही गोष्टी करता येईल तेवढ्या रूपामध्ये करून त्या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनाचं कल्याण करणं आवश्यक आहे. का? कारण की जोपर्यंत जिनवाणीला 100% आम्ही ग्राह्य मान्य धरत नाही तोपर्यंत आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार नाही. कारण की आचार्य भगवान 4 नंबरच्या श्लोकातच सांगून आले, श्रद्धानम परमार्थानाम माप्तागम तपोभृताम त्रिमूढापोड मष्टांगम सम्यक दर्शन मस्मयम. याचा अर्थ काय? समीचीन श्रद्धा करणं आवश्यक आहे. कशावर? खरे देवशास्त्र गुरु. ते कसं करायचं आहे? 3 मूर्तीनं रहित, 8 अंगानं सहित, 8 मदानं रहित असं श्रद्धा करणे, याला आचार्य भगवंतांनी सम्यक दर्शन म्हटलं आहे. म्हणजे जोपर्यंत आम्ही देव शास्त्र आणि गुरूंच्यावर समीचीन श्रद्धा करणार नाही तोपर्यंत आम्ही सम्यक दर्शनात दृढ होऊ शकत, हे फिक्स आहे. त्यामुळे शास्त्राला बी आम्ही 100% मानणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. याचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे या गोष्टीला. कारण की चुकीच्या गोष्टी झाल्या की मी परवा सांगितलं की त्या आजीची कथा माहीतच नव्हतं की पिक्चर ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे हेच माहीत नव्हतं, सत्यच माहीत नव्हतं ना. त्यामुळे घात झाला. ज्या व्यक्तीला सत्य माहीत असणार आहे त्या व्यक्तीचा 3 काळात कधी घात होणार नाही. आणि एकदा सत्य माहीत झालं त्या सत्यावर 100% विश्वास ठेवा आणि तुमचं जीवन पूर्णपणे त्या सत्यावर समर्पित करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ही 100% सत्य बाब आहे. आम्ही काय करतोय माहिती काय? 100% सत्य माहीत झाल्याशिवाय धरू का सोडू, करू का नको, काय होईल कुणास ठाऊक. अरे काय होतंय? झालं असं तर मग पहिलं सगळ्या महाराजांचं व्हायचं, मातांचं व्हायला पाहिजे. काय झालं नाही, महाराज माता सगळं व्यवस्थित त्यांचं चालू आहे, तुमचंच कुठनं होतंय? काय सांगाल? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जे सत्य असतात आणि जे मेन मुख्य रूपात असतात त्यांचा जर आदेश मांडला नाही तर शिक्षा ही भोगावीच लागणार, कोण बी असून दे. आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी मूकमाती महाकाव्यामध्ये काव्य लिहिलेलं आहे, लक्ष्मण रेषा का उल्लंघन चाहे सीता करे, राम करे, लक्ष्मण करे या रावण करे, दंडित अवश्य होगा. आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी लिहिले मूकमाती महाकाव्यात. लक्ष्मण रेषा जी आखलेली आहे त्या रेषेचं उल्लंघन सीता करून दे, राम करून दे, लक्ष्मण करून दे किंवा रावण करून दे, तो दंडित 100% होणार. कारण की लक्ष्मण रेषा उल्लंघन केलेले आहे. एक उदाहरण आचार्य सन्मत सांग महाराज काय सांगायचे, तुम्हाला माहिती आहे मिलिटरीमध्ये वेगवेगळे बटालियन असतात. बटालियन माहिती आहे? ते बटालियन असतात, मग त्यामध्ये वेगवेगळे बटालियन आहेत की वेगवेगळे. आता सगळं हे सांगण्याची आवश्यकता नाही कारण की वेळ कमी आहे. 4 महिन्यातलं काय काय आपल्याला बघायचं आहे. तर त्याचे मेजर असतात की मेजर, आणि त्या एका मेजरांच्या अंडरखाली एक बटालियन असत्या. त्या मेजरांनी काय आज्ञा दिली ते 100% पाळायचंच, काय इकडे तिकडे करायचं नाही. आणि काय झालं, बॉर्डरवर यांची सिक्युरिटी होती ना ह्या बटालियनची, आणि ते जातातच. आता युद्ध चालू नाही, कुठला हमला होणार नाही, काय होणार नाही बॉर्डरवर, परंतु कधी बॉर्डरवर सीज फायर होईल काय सांगता येत नाही. म्हणून अचानक नाही ती ज्यावेळी की नाही त्यांनी जात होते, त्यांची बटालियन जात होती, अचानक मेजरने एक ऑर्डर दिली सगळ्यांना स्लीप डाऊन. त्यातला एक सैनिक विचार करतोय आता युद्ध चालू नाही, सीज फायरचं उल्लंघन झालं नाही आणि स्लीप डाऊन ही ऑर्डर का दिल्या? सगळे सैनिक झोपले, स्वतः मेजर बी झोपले, परंतु एकच चोख नाही त्याच्या मनात जरा शंका होते. तो तसंच बरं तिकडं गोळी आली, इकडे बसली गोळी आणि इकडं गोळी निघून गेली, तिथंच तो मृत्युमुखी पडला. आता पुढची गोष्ट कधी असेल
आम्ही जर 100% सत्य असणारी मेजर रूपामध्ये जी जिनवानी माता आहे त्यांची जर आज्ञा पाळली नाही काय होणार कळलं की? आता तुम्हाला लय हुशार आहे, मिरजेवाले लय हुशार आहे ना. तर म्हटले की ताक लगे ओळखताय तुम्ही. दंडित व्हायला लागणार आहे, लिहून ठेवा. 100% त्रिकालबाधित सत्य आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जर आम्ही या गोष्टी करत असताना कसल्याच गोष्टीत आम्ही जर अडकलो नाही, निर्दोष रूपानं निरीच्छ होऊन आम्ही खऱ्या देवशास्त्र गुरूंच्यावर समीचीन श्रद्धान केलं तर निश्चित रूपानं आम्ही या संसारातून निघून मोक्षाकडे प्रयाण करू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. कारण की जोपर्यंत याचं मनन आणि चिंतन करणार नाही तोपर्यंत काही होणार नाही हो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जिनवानी किती महत्त्वाची आहे माहिती आहे का? अतिशय महत्त्वाची आहे. कारण की ज्याच्यामुळं सगळं काय आम्हाला मिळणार आहे, कुठली गोष्ट प्राप्त होणार नाही. एक गोष्ट लक्षात, जैनागमामध्ये तर नाही तुम्हाला तुमच्या जीवनात जे काय काय लागते ते सगळं पुरवण्याची क्षमता जैनागमामध्ये आहे. परंतु आम्ही तिकडे लक्ष देत नाही म्हणून आम्ही ते मिळवलंच नाही. आम्ही काय करतोय, आमचंच कुणी तर चोरी केले, चोरी करून दुसरं पॅकेट लावून विकायला तिकडं विकत घेतोय आणि इथं फुकट घेणार. चिंतन करणं आवश्यक आहे. यावर खरी जिनवानी ती खरीच आहे. आणि पॅकेट बदलून विकणारे किती बी पॅकेट बदलून होणार ते एक ना एक दिवस भांडाफोड होणारच आहे. कारण की सत्यवादी माणूस जर खुर्चीवर बसला, IAS तुकारामजी मुंडे सर्व वड येते. चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्या गोष्टी किती बी वरनं पॅकेट लावा, काय बी करा, त्यात केमिकल घालून करा, काय घालून करणारे करा, सगळं वर काढतात सत्य माणूस. आणि तसंच आमचंच घेऊन का नाही पॅकेट लावून कोण किती बी विकून दे, एक ना एक दिवस ते सत्य बाहेर येणारच आहे. लिहून ठेवा. आणि ती वेळ येणारच कुणावर बी. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, त्रिकालाबाधित सत्याला कधी लपवू शकत नाही. त्रिकालाबाधित सत्याचा कधी पराजय होऊ शकत नाही. आणि त्रिकालाबाधित कधी सत्याला नाही मारू शकत नाही. एक ना एक दिवस सत्याचा निश्चितपणे विजय होणारच आहे. एक ना एक दिवस सत्य वर येणारच आहे. आणि एक ना एक दिवस सत्य सगळ्यांच्यावर हवी होणारच आहे. हे 100% सत्य आहे. आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी सुद्धा नाही दोहावली शतक मध्ये एक छोटासा दोहा लिहिलाय. दोहावली शतक नावाचा एक ग्रंथ आहे त्यांचा. त्यामध्ये त्यांना म्हणतात, सत्य परेशान हो सकता है पराजित कभी नहीं. आचार्य भगवंतांनी काय म्हणले, सत्य परेशान हो सकता है पराजित कभी नहीं. 3 काळामध्ये काय झाले तर सत्य नाही, त्याला दुःखाला सामोरं जायला लागेल, उपसर्गांना सामोरे जायला लागेल, बऱ्याच यातना होतील, दुःख होईल, तो परेशान बऱ्याच वेळा होईल. परंतु त्या सत्याचा पराजय 3 काळात कधी होणार नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजय कभी नाही. याचं चिंतन करणं आवश्यक. त्यामुळं आत्तापासूनच नाही संधी आल्या, आम्हाला काय लागले, आता 4 महिन्यात सगळं कळणार आहे. खरं काय आहे, खोटं काय आहे, आम्ही काय करत होतो, किती चुकीचं वागत होतो, काय काय करत होतो, सगळं जे खोटं आहे ते सगळं सोडून टाकायचं 100%. कुणाला सांगाले, ऐकायला ऐकून घ्या. 4 महिन्यात वेळ काय काय ऐकायला मिळणार आहे ते कधी आजपर्यंत ऐकलं नाही, माहीत नव्हतं, ते सगळं ऐकायला मिळणार आहे. ते ऐकून एक वेळा तर धक्का बसेल, असं आहे काय, नाही तर त्या आजीगतांनी करचेला. आचार्य सन्मत महाराज एक उदाहरण सांगायचे एक आजीचं. आजची माणसं तसं करतात बोलले म्हणून सांगायला उदाहरण बळ म्हण. ती एक आजी होती आणि नाही त्या शेजारी नाही एक माणूस राहत होता. त्याचं योगायोगाने लग्न झालं, त्या युवकाचं लग्न झालं, त्याची बायको आली. आणि योगायोगाने त्या बायकोला नाही बरेच काही जेवणाचे प्रकार वगैरे येत नव्हते. मग नवरा काय करणार, मग ती नवऱ्या पुढे दाखवणार नाही कधी मला काही येत नाही म्हणून. नवरा सांगितला, हा आज हे जेवण कर, एक पदार्थ विशिष्ट कर. ती काय करणार माहिती काय, ठीक आहे म्हणणार, करतो म्हणणार. आणि ते पलीकडे शेजारच्या घरात आजीकडे जाणार आणि आजीने म्हणणार, आजी गुलाबजामुन कसं करायचं सांगा की हो. मग ती आजी सांगणार, दूध आणायचं, ते गाळून घ्यायचं, त्यात पाणी घालायचं नाही, हा सांगाले. आणि मग ते निश्चित रूपानं
आठवायचं, सारखं सारखं घोळत घोळत राहायचं. घोळा नाही तर करपतंय. आजी सांगायला, हो मी नव, आजी सांगायला घोळत घोळत राहायचं. ज्यावेळी ते घट्ट व्हायले त्यावेळी निश्चितपणे घट्ट झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि ते गोळे करून नाही तुपातनं तळून घ्यायचे. तळून घेतल्यानंतर त्याला का नाही गुळाच्या पाकात घालायचं, ती गुलाबजामुन तयार होते. हे वय आजीला म्हणते. आजीने हे सांगितलं, ती सून काही नवीन आले म्हणते हे वय मला माहितीच आहे की. आणि जाऊन घरात करत्या गुलाबजामुन. नवरा खुश, किती चांगलं केल्या, बायको किती सुगरण आहे बघा माझी. दुसऱ्या वेळेला नाही परत आणि नाही कोणतर पाहुणे येणार होते, त्यावेळी नवऱ्याने सांगितलं अमुक अमुक असं हे तयार करून ठेव. लगे गेली आजीकडं. आजीने सांगितलं, आजी आता ही विचारली त्या तिला चांगले व्यवस्थित ज्ञान द्यायला पाहिजे, तिचं बी हेच करायला पाहिजे म्हणून आजी सांगितले. ते झाल्यावर लगेच ती म्हणणार हे वय मला माहितीच आहे. झालं, त्यावेळी मी करून घातली. तिसऱ्या वेळा काय झालं माहिती काय, तो नवऱ्याचा कडे एक बॉस येणार होता. बॉस घरात जेवायला, नवरा जिथं नोकरी करतो ना त्याचा बॉस येणार होता. आणि तो बॉस येणार होता म्हणून का नाही नवऱ्याने सांगितलं अमुक अमुक असं हे सगळे पदार्थ करून ठेव. मग करतो की म्हणले, चांगलं करतो, व्यवस्थित करतो, तुमचे बॉस खुश होऊन नाही तुम्हाला चांगला पगार सॅलरी वाढवून देतील. आणि गेली की आजी. आजी म्हणली प्रत्येक वेळा मी सांगितल्यावर की हे वय मला माहितीच म्हणते ना का, आज हिला अक्कल घडवायची. असं कधी कधी करायला जायचे ना सांगाले. गेली आजीकडून. आजीनं म्हणली पापड कसं करायचं सांगावं. हा म्हणजे सोपं आहे, उडदाचं पीठ घ्यायचं, असं करायचं तसं करायचं सांगितले. आणि सगळं लाटून बिटून झाल्यावर नाही एक डबा घ्यायचा, त्यात पाणी भरायचं, त्या पाण्यात सोडायचं, दुसऱ्या दिवशी काढायचं. हे वय मला माहितीच आहे म्हणली. ठीक आहे म्हणली आजी. परत दुसरा आणि एक पदार्थ विचारले, त्या पदार्थात काय काय घालायचं ते सांगितले. आणि त्यात शेवटला काय सांगितले म्हणजे आजी 2 चमचे नाही मिऱ्याची पूड आणि 2 चमचे चटणी घाल. हे वय माहितीच आहे म्हणजे. घातली की ती बी घातली, सगळं सगळं केली तसं. आता लय काय काय सांगितलं सगळं सांगायला नको, आता वेळ कमी. एवढं सगळं सांगितलं नाही ती घरात गेली आणि सगळं आजीने जसं सांगितलं की नाही तसं करून ठेवली की. सगळं करून ठेवली. बॉस बीस आला, नवरा बॉस त्यांनी सगळे जेवायला बसले. मग सगळं जेवायला वाढली. नवऱ्याला बी काय कळना आणि बॉसला बी काय कळना. पाण्यात पापड हे पहिल्यांदा बघवले. असं ते काय तर नवीन पदार्थ केला असं म्हणून त्याने घ्यायला गेले. वर उचलते तर तुट. बरं म्हणले ते नंतर बघूया. जे खायचं जे मेन पदार्थ खायसाठी घेतले, खायला घेतल्या एवढं तिखट थू 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 करायला लागले. एवढा बॉस चिडला, मला इथं आणून तुम्ही अपमानित करण्यासाठी आणलाय काय म्हणला. आणि त्याच्यावर चिडला आणि तिथं निघून गेला. निघून गेल्यावर का नाही आता बॉसला म्हणवायचं की तो बॉसच्या पाठीमागे नवरा गेला. अहो माझी काही चूक नाही, काहीतरी चुकून झालं असेल, काहीतरी झालं असेल, बॉस क्षमा करा आणि या तुम्ही असं म्हणलं. पण तो बॉस आला नाही. तो चिडून आता घरात आला. भाऊ वाघ घरात आल्यावर बायकोवर कुटकाळ चालू आहे. तुला कोण सांगितलं हे असं करायला. अहो जर वेळी नाही मी माझ्या स्वतःच्या मनानं करत नव्हतो. ती आजी शेजारची आजी की नाही काकू आहे की नाही तुमची, ती मला शिकवत होती. परंतु ह्या वेळी नाही त्यांना विचारून त्यांनी सांगितलं तसंच केलंय मी. तू गेला तर त्या काकूकडं. आजीला म्हणला तुम्ही असलं शिकवलंय काय बायकोला. त्यावेळी काय करायचं म्हणले, आजी तुझ्या बायकोला प्रत्येक वेळी चांगलं शिकवत होतं आणि शिकवल्यावर ती बायको काय म्हणणार नाही हे वय मला माहितीच आहे म्हणून हेच केलं. मग आला आणि बायकोला माहित होतं तो विचार करायला जात्यास, माहित नव्हतं म्हणून सांगायचं आणि गप घेऊ करून यायचं की नाही. मग आजीनं कशाला केलं असेल. आजीची काही चूक नाही, चूक कुणाची आहे. तुम्ही असं करशील हे वय मला माहितीच आहे की. महाराज काय सांगितले की म्हणायचं हे वय. कधी तर घोळ होईल मग महाराज सगळे सुक्ती सांगणार नाहीत मग. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जगामध्ये एकच सुक्ती अशी आहे ती कधीही कुणाची फसवणूक करणार नाही, कधीही निश्चितपणे दुसऱ्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करणार नाही.
कधी नाही अकल्याण करण्याचा प्रयत्न करत आणि कधी अहित करण्याचा प्रयत्न करणार, ती एक कोण असेल तर ती जिनवानी माता. ही गोष्ट लक्षात घ्या. कुठेही कधीही केव्हाही कसंही जावा, ती सगळ्या जीवांचं हितच करणार आहे, सगळ्या जीवांचं कल्याणच करणार आहे आणि सगळ्या जणांना मोक्षच मार्ग दाखवणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आजी कधी तर उरपाट सांगेल, जिनवानी कधीच उरपाट सांगणार, हे सांगायसाठी उदाहरण सांगितले. त्यामुळे आसरा कोणाचा घ्यायचा असेल जे कधी आम्हाला फसवणार नाही, कधी वेगळ्या मार्गावर नेणार नाही, कधी अहित करणार नाही, कधी अकल्याण करणार नाही, त्यांचा निश्चितपणे उपदेश आमच्या जीवनात घेणं आवश्यक आहे. आम्ही काय करतोय त्यांचा घेत नाही. जे आम्हाला फसवणार आहेत, जे दुसऱ्या मार्गावर नेणार नाहीत, जे आमचं अकल्याण करणार आहेत, जे आमचं अहित करणार आहेत, त्यांचाच उपदेश घेत बसतोय. त्यांचा उपदेश घेतोय आणि ऐकत बसतोय. ज्यावेळी धक्का बसतोय त्यावेळी मग डोक्याला हात धरून बसतोय. त्यांनी सांगितलं केलं आणि सगळं वाईट झालं, माझं असं झालं, माझं तसं झालं, ह्याच्यामुळे माझं वाटवं झालं, ह्याच्यामुळे माझं वाटवं झालंय. काय झालंय? ऐकलं कोण? सांगितलं ऐकायला, त्यांचं सांगितलं ऐकायला, मग काय ऐकला? आणि की एक गोष्ट लक्षात घ्या, जगामध्ये की नाही तुम्हाला योग्य मार्ग, योग्य सल्ला आणि सत्यता सांगणारे तीनच आहेत. खरे देव, शास्त्र आणि गुरु, हे तीनच आहेत. दुसरे बाकीचे किती तुम्ही दुःखात असा, संकट असा, प्रसंगात असा, कुठल्या ह्या तीन व्यक्तींच्या जवळ किंवा तीन गोष्टींच्या जवळ तुम्ही गेला तर तुम्हाला योग्यच मार्ग मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि यांना सोडून कुठं कुठं जाताय की नाही मार्ग, हो ते सगळं बुलबुलेच आहे, फसणार आहे. तुम्ही लिहून ठेवा. किती बी फिरा आणि तिथंच फिरा, तिथंच हिकंड जायचं परत होळी कट्ट्यावर, हिकंड जायचं परत पाटील हौदावर, हिकंड जायचं परत कमानी जवळ, तिथंच येणार आणि फिरून. त्यामुळे चिंतन करा. एक गोष्ट लक्षात घ्या, काही झालं तरी निश्चितपणे विश्वास ठेवताना आणि सल्ला घेताना देव, शास्त्र, गुरूंचाच घ्या. तुम्हाला कधी अहितचा सल्ला देणार नाहीत, अकल्याणाचा सल्ला देणार नाहीत आणि दुःखाचा आणि अपमार्गाचा सल्ला तीन का देणार नाहीत. सुमार्गाचा आणि मोक्ष मार्गाचा सल्ला तुम्हाला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन करा. तुमच्या जीवनामध्ये याचं चिंतन करणं तुम्ही आवश्यक आहे आणि ही गोष्ट महत्वाची आहे. हो, कारण की आम्ही बघतोय आज एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंत वेगवेगळ्या ग्रंथाच्या माध्यमातून सांगतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये जेवढ्या रूपामध्ये खऱ्या देवशास्त्र गुरूंच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनाने जिनवानी जसं सांगत्या तसं जर निश्चित रूपाने केलो, बऱ्याच जणांना कल्याणाचा मार्ग सापडेल. आज दक्षिण भारतामध्ये काय म्हणाले, आता कान उघडे ठेवून ऐकला, याचा अपभ्रंश कोणी करू नये, याचा अपभ्रंश वाक्याचं कोणी करू नये. दक्षिण भारतामध्ये आज सगळ्यात जास्त वादविवाद काय, याचं मूळ कारण दक्षिण भारतातल्या बऱ्याच लोकांना जिनवानीच काय माहित नाही, म्हणून गोळ आहे. जिनवानी माहीत असणार आहे त्यांना निश्चितपणे त्यांच्याविषयी मनात संकल्प विकल्प येणार नाही, वादविवाद होणार नाही. कारण बाबा शास्त्रात असं लिहिले, ठीक आहे, जर शास्त्राचे विपरीत करत असेल तो विपरीत आहे, त्याच्याविषयी समता परिणाम ठेवा आणि बाजूला व्हा. जिनवानीच्या विपरीत वागत असेल, आपल्याला माहिती आहे शास्त्रात हे लिहिले तरी तो ह्या विपरीत वागायला आहे, समजा त्याच्या कर्माचा उदय, भावना करा भगवंताच्या, त्याच्या कर्माचा उदय जाऊन तो सुद्धा योग्य मार्गावर येऊन दे, एवढी भावना करा आणि सोडून द्या. परंतु ज्या व्यक्तीनं जिनवानीच माहित नाही ते व्यक्ती निश्चितरूपानं हा वादविवाद करत बसणार आहे. त्यांना ग माहित नसणार, अ माहित नसणार, क माहित नसणार, धर्माचा ध माहित नसणार आणि उगाच वादविवाद. असं कसं झालं, हे कसं झालं, काय झालं, काय होत नाही, काय व्हायचं होणार आहे जीवनात, असं कसं झालं आणि तसं कसं झालं, काय होत नाही, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आम्हाने जर योग्य मार्ग असेल तर जिनवानीचा मार्ग अवलंब करणं आवश्यक आहे. खऱ्या गुरूंचा मार्ग अवलंब करण्याचा आहे, खऱ्या देवांचा मार्ग अवलंब करणं आवश्यक आहे, त्यावेळी कल्याणाच्या मार्गावर जाणार आहे. याचं चिंतन करा. ही गोष्ट महत्वाची आहे. कारण की किती आम्ही आमच्या जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न केला, या मार्गाला सोडून काय सांगूले ऐका बघा, कान उघडे ठेवून ऐका. खऱ्या देवशास्त्र गुरूंचा आणि मोक्ष मार्ग सोडून आम्ही किती पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर जीवनात आणि परत पुंगशीवरच यायला लागणार, शून्य. लिहून ठेवा. फक्त या खऱ्या देवशास्त्र गुरूंच्या मार्गावरच गेला तर मोक्ष मार्गाने कल्याणाचा आणि सुखाचा मार्ग मिळणार. ही गोष्ट महत्वाची आहे. याचं चिंतन करा.
आज मला सांगा, बरीच लोक नवीन नवीन आज इथं प्रवचनला उपस्थित राहिल्यात, बरीच लोक नवीन नवीन अभिषेकला आल्यात, बरीच लोक भक्तीला आल्यात, बरीच लोक दुपारच्या प्रवचनला आल्यात, बरीच लोक सकाळ संध्याकाळची महिना सुंदरीची कथाला आल्यात, आरतीला आल्यात. आल्यावर इथं आल्यावर मळमळत आहे. नवीन नवीन लोक येऊन सुद्धा ज्या देवशास्त्र गुरूंच्या क्रिया त्या करताना त्यांना आनंद आणि शांती निर्माण व्हाल्या. म्हणून एकदा खऱ्या देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात या, कधी सोडूच वाटत नाही. आणि कसा टाइम जातोय, कसा वेळ जातोय हे बी कळत नाही. चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन म्हणून तुम्ही जीवनात करा आणि या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. म्हणून खऱ्या देवशास्त्र गुरूंच्यावर समीचीन श्रद्धा ठेवा आणि त्याचा मार्ग अवलंब करण्याचा प्रयत्न करावा, एवढीच भावना करतो. तुम्ही सुद्धा खऱ्या देवशास्त्र गुरूंचा मार्ग अवलंब करून आपल्या जीवनाला कल्याणाच्या मार्गावर निश्चय एवढी भावना करतो आणि आजच्या वाणीला विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की